नमस्कार. हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो. आज 17 जानेवारी दुपारचे 1 वाजत आहेत. आज आपण आजचा आणि उद्याचा म्हणजे 17 आणि 18 जानेवारीचा हवामान अंदाज पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम सिस्टीमबद्दल जर पाहायचं गेलं तर WD म्हणजेच पश्चिमी आवर्त हा जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या पर्वतरांगांच्या भागात आलेला आहे. त्याच्यामुळे आज आणि उद्या हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या पर्वतरांगांच्या भागात थोड्याफार हिमवृष्टीचा अंदाज आहे. तसेच उत्तर प्रदेशपासून पश्चिम बंगालपर्यंत एक ट्रफ लाईन म्हणजेच हवेची द्रोणीय स्थिती सक्रिय आहे आणि याच भागात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे. त्याच्यामुळे बिहार, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, मध्य प्रदेशचा पूर्व भाग आणि उडीसा या भागात थोड्याफार पावसाचा अंदाज आज आणि उद्यासाठी आहे. तसेच हवेची दिशा जर तुम्ही पाहिली तर बंगालच्या उपसागरावरून आपल्या राज्यात विदर्भातील पूर्वेकडच्या जिल्ह्यात थोडंफार बाष्प पोचत आहे. त्याच्यामुळे अंशतः ढगाळ हवामान कालसुद्धा विदर्भात झालेलं होतं आणि आज आणि उद्यासुद्धा विदर्भात अंशतः ढगाळ हवामान होण्याचा अंदाज आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रात उत्तरेकडून येणाऱ्या हवेचा फ्लो चालू आहे आणि दक्षिण महाराष्ट्रात थोडंफार बंगालच्या उपसागरावरून दक्षिण भागातून हवेचा फ्लो चालू आहे. कालपर्यंत हा हवेचा फ्लो पूर्वेकडून होता, आता दक्षिणेकडून झालेला आहे. त्याच्यामुळे उन्हाची तीव्रता थोडीशी कमी होईल. काल आणि परवापेक्षा दक्षिण महाराष्ट्रात आज उन्हाची तीव्रता थोडीशी कमी होईल. बाकी थंडी रात्रीच्या वेळी मागील दिवसात जशी होती तशीच राहील. त्याच्यानंतर सध्याच्या लाईव्ह क्लाउड सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर सध्या राज्यात विदर्भातील पूर्वेकडील जिल्ह्यात नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागात थोडंफार अंशतः ढगाळ हवामान आहे. उर्वरित उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मुंबई विभाग, कोकण विभाग, मराठवाडा आकाशे पूर्णपणे निरभ्र आहे. कोणत्याच प्रकारचे या भागात ढग सक्रिय नाही आहेत. त्यानंतर आजचा आणि उद्याचा म्हणजे 17 आणि 18 जानेवारीचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज आणि उद्या यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, अमरावती या भागात अंशतः ढगाळलेलं हवामान राहील. पावसाची शक्यता आज आणि उद्या नाही, फक्त अंशतः ढगाळलेलं हवामान राहील. याच्यानंतर मराठवाड्यातील हे सर्व जिल्हे, दक्षिण महाराष्ट्र, कोकण विभाग, मुंबई विभाग, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र या सर्व जिल्ह्यात आकाश हे पूर्णपणे निरभ्र राहील. कोणत्याच प्रकारचे ढग या भागात सक्रिय होणार नाही आहेत. त्याच्यानंतर थंडीबाबत जर पाहायचं गेलं तर उत्तर महाराष्ट्रात थोडीफार थंडी वाढेल पुढील 2 दिवसात. तसेच विदर्भात थोडीफार थंडी कमी होईल कारण या भागात ढगाळलेलं हवामान होणार आहे आणि दक्षिण महाराष्ट्र तसेच मध्य महाराष्ट्र या भागात सुद्धा थोडीफार थंडी कमी होईल कारण बंगालच्या उपसागरावरून वाऱ्याचा फ्लो या भागात चालू आहे. त्याच्यामुळे मुंबई विभाग आणि कोकण विभागात सुद्धा याच्या मागे पण काही थंडी नव्हती आणि पुढे सुद्धा थंडीची अपेक्षा काही जास्त ठेवूच नका. त्याच्यानंतर 19 आणि 20 तारखेला थोडंफार मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्रातील हे सर्व जिल्हे या भागात थोडंफार ढगाळलेलं हवामान होणार आहे. तसेच विदर्भात सुद्धा अंशतः ढगाळलेलं हवामान 19 आणि 20 तारखेला राहील. पावसाची शक्यता 19 आणि 20 तारखेला सुद्धा नाही आहे. ढगाळलेलं हवामान थोडंफार होईल. कोकणात सुद्धा रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात अंशतः ढगाळलेलं हवामान राहील. विदर्भातील पश्चिमेकडील जिल्ह्यात सुद्धा अंशतः ढगाळलेलं हवामान. उत्तर महाराष्ट्रात मात्र आकाश हे पूर्णपणे निरभ्र राहील आणि मुंबई विभागात सुद्धा आकाश हे पूर्णपणे निरभ्र राहील. तर एकूणच काय तर आज आणि उद्या राज्यात कोणत्याच जिल्ह्यात पावसाची शक्यता नाही आहे. विदर्भात थोडंफार अंशतः ढगाळलेलं हवामान होईल. तसेच 19 आणि 20 तारखेला मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रातील हे सर्व जिल्हे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड, परभणी, हिंगोली तसेच विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे आणि विदर्भ अंशतः ढगाळलेलं हवामान या सर्व जिल्ह्यातून राहील. तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. हा होता आजचा आणि उद्याचा तसेच 19 आणि 20 जानेवारीचा हवामान अंदाज. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपले यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद मित्रांनो.